18व्या दिवशी शल्याला उरल्या सुरल्या सैन्याचा सेनापती करून युद्धाला सुरुवात झाली. एकट्याने युद्ध न करता एकमेकांना सहाय्य करत एकत्रच होता येईल तेवढे लढण्याचा निर्णय झाला. सहदेवाने कर्णाचे 7 पुत्र ठार केले. युधिष्ठिराने शल्यावर एक अमोघ शक्ती टाकून त्याचा वध केला. शकुनीचा सहदेवाने वध केला. दृष्टद्युम्नाने दुर्योधनाच्या 11 भावांना ठार केले. भीमाने सुदर्शनाला ठार केले. उरले सुरले कौरव सैन्य जीव घेऊन गेले. कौरव पक्षाचा संपूर्ण पराभव झाला. 18 दिवसांच्या महायुद्धात पांडवांकडचे सर्व महत्वाचे योद्धे जिवंत राहिले, तर कौरवांचे 11च्या 11 औक्षोहिणी सैन्य आणि सर्व राजे ठार झाले. त्यांच्या पक्षाचे फक्त दुर्योधन, संजय, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि कृप इतकेच योद्धे जिवंत राहिले. अश्वत्थामा, कृपा आणि कृतवर्मा एका रथात बसून पळून गेले. अगदी शेवटच्या टप्प्यात दुर्योधन घोड्यावरून पळत निघाला. थकला भागला जखमी असहाय्य दुर्योधन रणभूमीपासून 1 योजन दूर एका सरोवराजवळ आला. योगक्रियेने जलस्तंभन करून तो सरोवराच्या तळाशी विश्रांती घेत पोहोचला. दुर्योधनाला मारल्याशिवाय विजय पूर्ण होणार नव्हता. वीरांनी दुर्योधनाचा ठाव ठिकाणा युधिष्ठिराला सांगितला. कृष्ण आणि पांडव सैन्यासह सरोवराजवळ आले. युधिष्ठिर दुर्योधनाला हाका मारू लागला. दुर्योधना, भ्याडासारखा लपून राहण्यापेक्षा आमच्याशी युद्ध कर. क्षत्रियोचित धर्माचं पालन कर. ये बाहेर. सर्पासारखा फुटकारत दुर्योधन सरोवराबाहेर येताच भीमाने गदायुद्धाचे आव्हान दिले. दोघेही गदायुद्धात सिद्ध झाले आणि एकमेकांशी लढू लागले. वर्षानुवर्षाचा आकस, पराजयाचे क्लेश यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून दुर्योधन सर्वस्व पणाला लावून झुंजत होता. इतकी वर्ष अपमानामुळे झालेला संताप आणि विजयाने आलेला आत्मविश्वास यामुळे भीम सर्व शक्तीनिशी टक्कर देत होते. दोघेही जवळपास तुल्य बळ. भीमाचे बळ अफाट तर दुर्योधन अतिचपळ. दीर्घकाळ दोघेही वार प्रहार घात प्रत्याघात करत होते. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनाने भीमाला प्रतिज्ञेची आठवण करून देण्यासाठी डाव्या मांडीवर जोरदार थाप मारून इशारा दिला. भीम समजला. घाव चुकवण्यासाठी उंच उडी मारणाऱ्या दुर्योधनाच्या मांडीवर भीमाने सर्व शक्तीनिशी असा प्राणांतिक घाव घातला की मांडीचा चुराडा होऊन दुर्योधन खाली कोसळला. पांडव सेना जयघोष करीत शिबिरात परतली. मात्र 5ही पांडवांना काही धार्मिक विधी करण्याचं निमित्त करून कृष्णाने शिबिरापासून दूर नदीकाठी नेले. ते रात्रभर तिथेच राहिले. अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृप सरोवराच्या काठी आले. तिथं मरणोन्मुख दुर्योधनाला पाहून त्यांना अतोनात शोक झाला. अश्वत्थाम्याने पांडवांचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. योग बळाने अदृश्य होऊन अश्वत्थामा शिबिरात शिरला. प्रथम त्याने पित्याचा शिरच्छेद करणाऱ्या दृष्टद्युम्नाला ठार केलं. नंतर शिखंडी, द्रौपदीचे 5ही पुत्र झोपेतच कापून काढले. कार्यभाग उरकून तिघेही दुर्योधनाकडे परत आले आणि केलेला पराक्रम त्यांनी सांगितला. ते ऐकून दुर्योधनाला अत्यानंद झाला आणि त्याने समाधानाने प्राण सोडला. सकाळ होता होता त्या हत्याकांडाच्या घटनेची बातमी पांडवांना कळली. भीम सहदेवाला सारथी करून लगेच निघाला. कृष्ण, अर्जुन आणि युधिष्ठिर मागोमाग रथात बसून निघाले. गंगा किनारी ऋषींच्या मेळाव्यात दर्भाची वस्त्रे घालून बसलेला अश्वत्थामा त्यांनी शोधून काढला. अर्जुनाने त्याला आव्हान दिले. त्यांना पाहताच घाबरलेल्या अश्वत्थाम्याने मूठभर गवताच्या काड्या घेऊन त्या ब्रह्मशिरस अस्त्राने भारित केल्या आणि अपांडवाय म्हणजेच पांडवांच्या नाशासाठी असे म्हणत हवेत सोडल्या. त्याचा प्रतिकार करण्यासाठी अर्जुनाला पण ब्रह्मशिरस अस्त्र सोडावं लागलं. दोन्ही महाअस्त्रांच्या प्रभावाने सृष्टी नष्ट होते की काय अशी भीती निर्माण झाली. तेव्हा व्यास आणि नारद तिथं प्रगट होऊन ती अस्त्रे मानवावर सोडण्यासाठी नसतात असे बजावून त्या दोघांनाही अस्त्र मागे घेण्यास सांगितले. शक्तिपात झालेल्या अश्वत्थाम्याची कृष्णाने खूपच निर्भत्सना केली. ब्राह्मण असून
क्षात्र वृत्ती धारण केली आणि चांडाळांचं कर्म केलं म्हणून त्याला खूप दोष दिला. शेवटी त्याला प्रायश्चित्त सांगितलं. सर्व व्याधींनी जर्जर होऊन शरीरावरील जखमांमधून रक्त आणि कू वाहत रानावनात डोंगर दऱ्यातून तू हजारो वर्ष भटकत राहशील.